नातवांचं करिअर होऊ दे म्हणून कधी टीव्हीवर एक ऍड लागलेली, ती ऍड बरोबर कशी पट्ट्यावर लिहून घेतल्या बघा. हे भांडी धुवायची तिथं काय करायला गेलता? काय करायला गेलता तिथं? कशाला गेला होता? मुलीच्या पाठीवरून गेला सर. 100% ना. मला एक मुलगी सांगून आली होती आणि तिचं नाव पद्मा होतं. चला झाला निघूया. हा रंकाचा काय नको. आणि माझी तर प्रॅक्टिकल परीक्षा त्याची परीक्षा आपण घरी जाऊ निवांत. नंतर जाय उद्या परवा कधी तर. 25 एप्रिल जाय. तुझ्या टायमिंगला मी फ्री नसते रे. आपण जाऊया घरी आता. तुम्हाला ह्यातलं काय खाऊ पाहिजे असला घ्या. पाहिजे हँडवॉश काढा विसरला की. हँडवॉश काढा विसरला की. काढायला विसरला खूप ना. हँडवॉश आणायला विसरला. मासू दे आता. आजच्या ढकलायच टाकत. मला काय एवढा सोपतो. दुपारी खाल्लाय मी. आता खावा किती संध्याकाळी चालेल. संध्याकाळी जरा एवढा बस. होय सरबतावर खावा किती. दुपारी खाल्लाय की. होय आजी पण नाही सरबतावर खावा किती. का सरबत नाही आता. का हो सरबत घ्यायचं नाही. हा नंबर लावायचा. तर बघ आता ऐक की नातवांचं करिअर होऊ दे म्हणून कधी टीव्हीवर एक ऍड लागलेली, ती ऍड बरोबर कशी पट्ट्यावर लिहून घेतल्या बघा. अशी गडबडीनं पट्ट्यावर लिहून घेतल्या दाखवायला की तुमच्या जर कामाचं असेल तर हे बघा. आणि कसं सांगाल बघा व्हॉट्सअप नंबर की तुम्ही याच्या टाका आणि मग त्यांच्याकडे रिप्लाय येणार. असं काय टाकायचं? याच्या टाकायचा आणि हा नंबर फिरवा. याच्या म्हणजे काय ते त्याने सांगितलं याच्या टाका. बघ काय माहिती काय मोबाईल मधच की नाही ही स्क्रीन निघलेली हातात पडलेला आणि ते चुकून कॉलेजमध्ये पाण्यात पडला. मग पाणी गेला. पूर्ण पाणी गेले यात. मग आयुष्य शपथ. आता एक 24 तास झाल्यात. 24 तासानंतर रबर काढायचं. हा तुला ते लावून दिले काय 24 तास पूर्व थांब म्हणून. स्क्रीन मध्ये पाणी गेलं. स्क्रीनच्या आत सगळं बघ. हे काही निब्लर झालं. दाखवा आता झाले. ओके पाणी कसं काय गेलं? अहो मोबाईल पाण्यात पडला. कार्यक्रम चालू होता. 3rd इयरचा सेंड ऑफ चालू होता. आणि भांडी धुवायला तिथं पडला. हे भांडी धुवायला तिथं काय करायला गेलता? काय करायला गेलता? तिथं कशाला गेला होतास? हो मी साईड जाईल तो वरचे केस तुझा विषय काय आहे? भांडी धुवायची तिथं काय करायला गेलता सांगा की. कशाला गेला असं? साऱ्या ड्रम ठेवला. भांडी धुवा तिकडे होतं. खरं तू भांड्यांच्या इथं कशाला गेलतास? खरं कार्यक्रम तिकडं तू भांडी इथं कशाला गेलतास? कारण सांग. मुलीच्या पाठीवरून गेला सर. 100% ना. आजोबा तुमचं लग्न होताना का नाही आजी अशी म्हणजे लाजायची? लाजत होतीच रे. त्याचा नाही. मला एक मुलगी सांगून आली होती आणि तिचं नाव पद्मा होतं. बर हे परवा विषय काढला तूच. मग ते काय झालं तिला मी बघायला गेलो होतो. मुली घरच्या लोकांना घेऊन बघायला गेलो. पण आमचे थोरले भाऊ होते. त्याने प्रश्न विचारला की तू मॅट्रिक पास आहेस काय? बर तर आहे असं म्हणाली ती. मग इंग्रजी विषय आणि गणित विषय दोन्ही विषय घेऊन तू पास आहेस काय विचारलं. तर आहे म्हणून सांगितलं. पण ती खोटं बोलली. नंतर तिचं सर्टिफिकेट भावाने आमच्या मागितलं. सर्टिफिकेट मागितल्यानंतर ती म्हणली मी विसरले होते. गणित माझं नाही इंग्रजी माझं नाही. बर ती खोटं बोलल्याबद्दल भावाने माझ्या विरोध केला. ती मुलगी आपल्याला खोटं बोलणारी नको म्हणून. म्हणजे आता मुलींनी जर एवढं जरी खोटं बोललं तरी ते पुढे 100% खोटं बोलणारच आहे. बोलणार म्हणून ती नको. आयुष्यभर खोटं बोलणार म्हणून ती नापसंत केली. मला ती मुलगी पसंत पडलेली. मग नंतर मी मामाची मुलगी केली. तेव्हा आजी काय करत होती? तुम्ही आजीला बघायला गेलता तेव्हा? बघायला तर आजी काय करत होती? करायचं काय प्रश्न येतो? घरी ती शेतकऱ्याची मुलगी मामाची मुलगी. मी BCom अंतिम 7वी पास. तर मी भाकऱ्या भाजणारे करायचे म्हणलं. मला ही पण मुलगी नको. मग आमच्या थोरल्या वहिनीने आणि एक मुलगी काढली. तर म्हणलं ती पण राहू दे ही पण राहू दे ही तिसरी करूया म्हणून मग मामाची मुलगी मी करून घेतली. भाजणारी मुलगी मला पाहिजे म्हणलं. कारण माझे जेवणाचे फार हाल झाले. गावात आल्यानंतर कोल्हापूरला आल्यानंतर मी फार स्ट्रगल केला. जेवणाचे फार हाल झाले. मी म्हणलं भाकऱ्या बनवणारी साधी बायको असावी. त्याप्रमाणे मी आमचा संसार सुखाने झाला. दारात साऊंड लावला काय?
तर पोरींचं वारंवार खोटं बोलणं हे आजच्या युगापासून नाही, हे ह्यांच्या युगापासून चालू आहे. म्हणजे यांना तवा खोटं बोललेली ती, मी इंग्रजी नापास नाही, मॅथ्स पास नाही, हे त्यावेळी म्हणले की मी सैड पास आहे. जेव्हा हे गेले बघायला त्यावेळी तिचं खरंच इंग्रजी राहिलेलं आणि गणित पण राहिलेलं. मग ह्यांच्या घरच्यांनी विषय काय केला की पोरगी आपल्याला खोटं बोलणार नको, जर खोटं बोलली तर कायमस्वरूपी ती खोटंच बोलणार आहे. त्यामुळं मुलींनो, जर तुम्ही हो व्लॉग बघताय तर 100% की नाही आयुष्यात खरं वागा, कधी पण खरं वागा. आणि पोरांनो खरीच पोरगी करा, कारण की एवढंच खोटं म्हणजे आयुष्यभरासाठी खोटं असते. तर असाच होतो आमचा दिवस आजचा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जर हो व्लॉग तुम्हाला 100% आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट 100% मारा. जर चॅनलवर तुम्ही खरंच नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूच अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. चला.